ऑफिसमधील प्रेम भाग 8. मेहंदीच्या रंगात प्रेमाचा सुगंध. लग्नाला आता फक्त 10 दिवस उरले होते. अन्वीच्या घरात सकाळपासूनच लगबग सुरू होती. दारात आंब्यांच्या पानांचं तोरण लावलं गेलं होतं. अंगणात सुंदर रांगोळी काढली होती. घरभर मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. मृणाल आणि शेजारच्या काकू मेहंदी समारंभाच्या तयारीत व्यस्त होत्या. शरद प्रत्येक पाहुण्याची काळजी घेत होते. घरात हशा, गप्पा आणि आनंदाचं वातावरण होतं. अन्वी तिच्या खोलीत आरशासमोर बसली होती. ईशा तिच्या शेजारी बसली होती. काय ग, एवढी शांत का? अन्वी हलकसं हसली. माहीत नाही, आनंदही होतोय आणि आईबाबांना सोडून जाण्याचा विचार आला की मन भरून येतं. ईशाने तिचा हात हातात घेतला. लग्नानंतर घर बदलतं, पण माणसं नाही. तुझे आई बाबा कायम तुझेच असतील. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. थोड्याच वेळात मेहंदी लावणारी कलाकार आली. तिने अन्वीच्या हातांवर सुंदर नक्षी काढायला सुरुवात केली. वेली, फुलं, मोर. हळूहळू दोन्ही हात सुंदर मेहंदीने भरून गेले. ती हसत म्हणाली, ताई, नवऱ्याचं नाव कुठे लपवायचं? अन्वी लाजली. मृणाल हसत म्हणाली, आर्यवीरचं नाव इतकं लपव की त्याला शोधायला वेळ लागला पाहिजे. सगळे मोठ्याने हसू लागले. दुसरीकडे आर्यवीर त्यांच्या घरी लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. काकूंनी नवीन कपडे दाखवले. ही शेरवानी ट्राय करून बघ. आर्यवीरने ती घातली. काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. आज तुझी आई असती ना? आर्यवीर काही क्षण शांत झाले. मग त्यांनी काकूंना मिठी मारली. तुम्ही आहात ना? काकूंनी त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम संपला. पाहुणे हळूहळू निघून गेले. अन्वी तिच्या खोलीत बसली होती. हातांवरची मेहंदी अजून ओलीच होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज आला. दाराजवळ एक छोटंसं पार्सल आहे. तिने आश्चर्याने बाबांना हाक मारली. बाबा, दाराजवळ बघा ना. शरद एक सुंदर लिफाफा घेऊन आले. त्यावर लिहिलं होतं, फक्त अन्वीसाठी. अन्वीचं हृदय धडधडू लागलं. तिने अलगद लिफाफा उघडला. आत एक छोटंसं हस्तलिखित पत्र होतं. ते आर्यवीरचं अक्षर होतं. तिने वाचायला सुरुवात केली. प्रिय अन्वी, आज तुझ्या हातावर मेहंदी रंगत असेल आणि माझ्या मनात तुझ्या आठवणी. लोक म्हणतात, मेहंदीचा रंग जितका गडद तितकं प्रेम जास्त. पण मला वाटतं, प्रेमाचा रंग हातावर नसतो, तो वागण्यात असतो. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जपणं, तुझे अश्रू स्वतःचे समजणं आणि प्रत्येक सकाळी तुला आनंदी पाहण्याची इच्छा, हाच माझ्या प्रेमाचा रंग आहे. आज तुला एकच वचन देतो. तुझ्या आयुष्यात कितीही ऋतू बदलले तरी माझ्या प्रेमाची ऊब कधी कमी होणार नाही. कायमचा तुझा आर्यवीर. पत्र संपेपर्यंत अन्वीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते, पण ते दुःखाचे नव्हते. ते मन भरून आल्याचे होते. मृणाल शांतपणे तिच्या शेजारी येऊन बसली. पत्र त्याचं आहे ना? अन्वीने मान हलवली. मृणालने हसत विचारलं, काय लिहिलंय? अन्वीने हलक्या आवाजात उत्तर दिलं, आई, मला आयुष्यभर आनंदी ठेवण्याचं वचन दिलंय. मृणालच्या डोळ्यात समाधान चमकलं. मग माझी मुलगी योग्य हातात चालली आहे. रात्री अन्वीने आर्यवीरला व्हिडिओ कॉल केला. तिने हात पुढे करून मेहंदी दाखवली. आर्यवीर हसले. खूप सुंदर आहे. अन्वी मिश्किलपणे म्हणाली, तुमचं नाव शोधाल लग्नाच्या दिवशी. जर सापडलं नाही तर? आर्यवीर हसले. मग शिक्षा स्वीकारायला तयार आहे. दोघं मनापासून हसू लागले. कॉल संपण्याआधी दोघे काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. आता लग्नासाठी फक्त काहीच दिवस उरले होते आणि प्रत्येक दिवस त्यांच्या प्रेमाला आणखी गडद रंग देत होता. अन्वीच्या घरी हळदीचा समारंभ होईल. हसणं,
मस्ती, गाणी आणि कुटुंबियांच्या प्रेमात भरलेला तो दिवस अन्वीला भावूक करेल. दुसरीकडे आर्यवीर आपल्या आईच्या फोटोसमोर बसून लग्नाआधीची एक हृदयस्पर्शी प्रार्थना करतील. हळदीच्या सुवासात आईची आठवण. लग्नाला आता अवघे 4 दिवस उरले होते. अन्वीच्या घरात आज सकाळपासूनच वेगळीच लगबग सुरू होती. अंगणात पिवळ्या झेंडूंच्या फुलांनी सुंदर सजावट केली होती. मोगऱ्याच्या माळांनी संपूर्ण घर सुगंधित झालं होतं. स्वयंपाकघरातून पुरणपोळी, श्रीखंड आणि तुपाचा दरवळणारा सुगंध येत होता. आज हळदीचा समारंभ होता. अन्वीने साधा पिवळा ड्रेस घातला होता. केसात गजरा माळला होता. कुठलाही जड मेकअप नव्हता, तरीही तिच्या चेहऱ्यावरचं तेज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. ईशा तिच्याकडे पाहून म्हणाली, अन्वी, आज तू खूपच सुंदर दिसते आहेस. अन्वी हसत म्हणाली, आजचा दिवसच असा आहे. काही वेळात समारंभ सुरू झाला. सगळ्यात आधी मृणालने हळदीचा पहिला स्पर्श मुलीच्या गालावर केला. हात थरथरत होते. डोळ्यात आनंद आणि विरह दोन्ही होते. ती म्हणाली, नेहमी अशीच हसत राहा. अन्वीने आईचा हात घट्ट धरला. आई. दोघींचे डोळे भरून आले. त्यानंतर शरद पुढे आले. त्यांनी हळदीचा हलकासा टिळा तिच्या कपाळावर लावला. माझी छोटी परी, ते बोलत होते, पण आवाज भरून आला. आज एवढी मोठी झालीस. अन्वी उठली आणि बाबांच्या गळ्यात पडली. मी लग्नानंतरही रोज फोन करणार. शरद हसले. रोज नाही केला तरी चालेल, पण आनंदात राहा. घरभर टाळ्या, गाणी आणि हशा सुरू होता. नातेवाईकांनी प्रेमाने हळद लावली. ईशाने मुद्दाम जास्त हळद लावली. हे कशासाठी? अन्वीने विचारलं. लग्नानंतर नवऱ्याने ओळखूच नये म्हणून. सगळे मोठ्याने हसू लागले. दुसरीकडे आर्यवीरच्या घरीही हळदीची तयारी सुरू होती. काकूंनी त्यांच्या कपाळावर हळद लावली. नेहमी आनंदी रहा. आर्यवीर हसले. तुमच्या आशीर्वादामुळेच. समारंभ संपल्यानंतर सगळे बाहेर गप्पा मारत बसले, पण आर्यवीर शांतपणे त्यांच्या खोलीत गेले. कपाट उघडून त्यांनी एक जुना फोटो बाहेर काढला, त्यांच्या आईचा. फोटोसमोर छोटासा दिवा लावला. ते खाली बसले. काही क्षण फोटो पाहतच राहिले. मग हलक्या आवाजात बोलू लागले, आई, आज माझी हळद झाली. तुला खूप काही सांगायचं होतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. तुला अन्वी खूप आवडली असती. ती अगदी तुझ्यासारखीच आहे. शांत, प्रेमळ आणि सगळ्यांची काळजी घेणारी. त्यांनी डोळे मिटले. तू दिसत नसलीस तरी तुझे आशीर्वाद माझ्यासोबतच आहेत, याची मला खात्री आहे. त्यांच्या गालावरून एक अश्रू अलगद खाली ओघळला. इतक्यात दारावर हलकी टकटक झाली. काकू आत आल्या. त्यांनी काही न बोलता आर्यवीरच्या खांद्यावर हात ठेवला. ती आजही तुझ्यासोबत आहे. आर्यवीरने काकूंकडे पाहिलं. माहितीये. काकूंनी प्रेमाने त्यांना मिठी मारली. आणि उद्यापासून अन्वी ही कायम तुझ्यासोबत असेल. आर्यवीरच्या चेहऱ्यावर शांत स्मित उमटलं. त्या रात्री अन्वी आणि आर्यवीर फोनवर बोलत होते. आज कसं वाटलं? अन्वीने विचारलं. आर्यवीर काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, आज आईची खूप आठवण आली. अन्वीच्या मनाला ते जाणवलं. ती हळू आवाजात म्हणाली, आर्यवीर, हो, मी आईची जागा कधीच घेऊ शकणार नाही. पण तुमच्या आयुष्यात कधीच एकटेपणा येऊ देणार नाही. आर्यवीरचे डोळे पुन्हा भरून आले. इतकंच पुरेसं आहे. कॉल संपण्यापूर्वी अन्वीने हसत विचारलं, आता लग्नाला किती दिवस? आर्यवीरही हसले. 4. इतकी वाट कशी पाहू? आत्तापर्यंत पाहिली ना. आता हे 4 दिवस ही निघून जातील. दोघं हसले.
पण मन मात्र त्या एका दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत समारंभ रंगेल. दोन्ही कुटुंब एकत्र नाचतील, गातील आणि हसतील. कार्यक्रमाच्या शेवटी आर्यवीर सर्वांसमोर अन्वीसाठी एक सुंदर प्रेमगीत गातील, ज्यामुळे तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतील. सुरांच्या साथीने व्यक्त झालेलं प्रेम. लग्नाच्या आदल्या दिवशी दोन्ही कुटुंबांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. आज संगीत समारंभ होता. हॉलमध्ये फुलांची सुंदर सजावट केली होती. सोनसळी आणि पांढऱ्या रंगाच्या दिव्यांनी संपूर्ण वातावरण उजळून निघालं होतं. मंचाच्या मागे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आर्यवीर, अन्वी, दोन मनांचा सुंदर प्रवास. हे शब्द पाहताच अन्वीच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. ऑफिसमधील सहकारीही आले होते. ईशा, समर्थ, रोहन आणि संपूर्ण टीम उत्साहात होती. समर्थने आर्यवीरला चिडवत विचारलं, सर, उद्यापासून ऑफिसमध्ये लेट आलात तर मॅडमची परवानगी घ्यावी लागेल का? सगळे मोठ्याने हसू लागले. आर्यवीरही हसत म्हणाले, आता मीटिंगपेक्षा तिचं हसू जास्त महत्त्वाचं असेल. अन्वीने लाजून त्यांच्याकडे पाहिलं. कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही कुटुंबांनी मिळून केली. मृणाल आणि काकूंनी एक सुंदर पारंपरिक गाण्यावर फेर धरला. शरद आणि काकांनीही त्यांना साथ दिली. हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला. ईशा आणि समर्थने अन्वी आर्यवीरच्या ऑफिसमधील पहिल्या भेटीवर एक छोटंसं मजेशीर नाटक सादर केलं. ईशा मुद्दाम गंभीर चेहरा करून म्हणाली, मिस अन्वी, ही फाईल उद्यापर्यंत पूर्ण झाली पाहिजे. समर्थ आर्यवीरची नक्कल करत म्हणाला, कामात परफेक्शन हवं. सगळे हसून लोटपोट झाले. आर्यवीर ही हसत डोकं हलवत होते. अन्वी तर हसता हसता डोळ्यात पाणी येईपर्यंत हसली. कार्यक्रम रंगात आला होता. तेवढ्यात सूत्रसंचालक म्हणाले, आता एक खास सरप्राईज आहे. आर्यवीर, कृपया स्टेजवर या. अन्वी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. हे काय? आर्यवीर फक्त हसले. ते स्टेजवर गेले. माईक हातात घेतला. काही क्षण त्यांनी फक्त अन्वीकडे पाहिलं. संपूर्ण हॉल शांत झाला. आर्यवीर म्हणाले, मी गायक नाही, पण आज मनातलं काही शब्दात आणि सुरात सांगायचं आहे. मंद संगीत सुरू झालं. ते हळूवार गाऊ लागले. तुझ्या हसण्यात माझं घर सापडलं, तुझ्या नजरेत माझं आकाश खुललं, हातात तुझा हात आला जेव्हा माझं अपूर्ण आयुष्य पूर्ण झालं. प्रत्येक ओळ मनातून येत होती. गाणं संपेपर्यंत हॉलमध्ये टाळ्या नव्हत्या, कारण अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. अन्वीच्या गालावरूनही अश्रू ओघळत होते. ती उठून स्टेजवर गेली. सगळ्यांसमोर ती म्हणाली, आजपर्यंत मला अनेक भेटी मिळाल्या, पण आज मिळालेली ही भेट मी आयुष्यभर जपून ठेवेन. आर्यवीर हलकसं हसले. ईशा हसत म्हणाली, अहो, आता फक्त एक फोटो हवा. सगळ्यांनी त्यांना स्टेजच्या मध्यभागी उभं केलं. आर्यवीर आणि अन्वी एकमेकांच्या शेजारी उभे राहिले. कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकला. तो क्षण कायमचा आठवणीत बंदिस्त झाला. कार्यक्रम संपल्यानंतर हॉलच्या बाहेर छोट्याशा बागेत दोघे काही क्षण एकटे उभे होते. रात्र शांत होती. आकाशात पूर्णचंद्र चमकत होता. अन्वी म्हणाली, आज तुम्ही गात होता आणि मला असं वाटत होतं की प्रत्येक शब्द माझ्यासाठीच आहे. आर्यवीर हसले, कारण तो प्रत्येक शब्द तुझ्यासाठीच होता. अन्वीने त्यांचा हात हलकेच हातात घेतला. उद्या, ती थोडी थांबली. उद्यापासून मी कायमची तुमची होणार. आर्यवीरच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं. आणि मी उद्यापासून प्रत्येक सकाळी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जपण्याची जबाबदारी स्वीकारणार. दोघे काही क्षण शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले. रात्री निरोप घेताना दोघांनी एकमेकांना फक्त एकच वाक्य म्हटलं, उद्या भेटू आपल्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीला. त्या रात्री दोघांनाही झोप फारशी लागली नाही, कारण
ज्या दिवसाची ते इतके महिने वाट पाहत होते, तो दिवस आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला होता. कथेचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात पाहू बहुप्रतीक्षित लग्न सोहळा. मंगलाष्टकांच्या साक्षीने आर्यवीर आणि अन्वी सातफेरे घेतील. आनंद, अश्रू, आशीर्वाद आणि प्रेमाने भरलेला हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस ठरेल. कथेचा हा भाग कसा वाटला? आवडला असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.